8 लग्न पचवली, 9व्या लग्नात तरुणीचे बिंग फुटले. बीडमध्ये नवऱ्या मुलाकडून लाखो लुटणाऱ्या नवरीसह एजंटाला बेड्या. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक विवाह फसवणुकीचा प्रकार समोर आला. गुजरातमधील एका नवरीने खोटी ओळख सांगून आणि आधीच लग्न झालेली असताना दुसऱ्यांदा विवाह करून नवरदेवाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. आणि या प्रकरणात नवरी कुसुमबेन खाटाड, तिची आई नजमा मोमीन, बहीण सादिया शेख, अल्पवयीन भाऊ यांच्यासह एजंट असलेल्या सुरेखा सूर्यवंशी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता बीड जिल्ह्यातही अशाच बोगस लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाले आहे. विशेष म्हणजे 8 लग्न पचवल्यानंतर 9व्या लग्नावेळी या वधूचं बिंग फुटलं आहे आणि पोलिसांच्या बेड्या पडल्या. बीड जिल्ह्यात बोगस लग्न लावून देणारी टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील अनेक तरुणांची फसवणूक या तरुणींनी केली होती. मात्र असाच प्रकार बीडच्या उमापूर गावातून समोर आला असून नवरी एक आणि नवरदेवाने असं म्हणण्याची वेळ आली आहे. येथील उमापूर गावातील एका युवकाची बोगस लग्न लावणाऱ्या टोळीने लाखो रुपयांची फसवणूक केली. एकाच मुलीचे अगोदर 8 नवरदेवांसोबत लग्न लावण्यात आले. मात्र पैशासाठी पुन्हा उमापूर येथील 9व्या नवरदेवासोबत एजंटकडून लग्न लावून देण्यात आले. दरम्यान हे लग्न जुळवण्यासाठी नवऱ्या मुलाकडून लाखो रुपयांची रक्कम घेतली गेली. लाखोंची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीडच्या चकलांबा पोलीस ठाण्यावर तक्रार देण्यात आली. पीडित नवरदेव योगेश शिंदेने केली असून पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्याय मागितला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.